विद्या आरीवर्क अँड फॅब्रिक पेंटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण जरदोशीने पान लोडिंग कशा प्रकारे करू शकतो ते पाहिलेलं होतं. तर त्या पान लोडिंगचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. तुम्ही तो पूर्णपणे पहा. आत्तापर्यंत आपले जेवढे पण व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते सगळे तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप आरीवर्क घरी बसून शिकता येणार आहे. तेही मोफत, विदाऊट पैसे देता तुम्हाला शिकता येणार आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे किंवा आजचा आपला हा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण की याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की आपण कशा पद्धतीने जरदोशीने काम करू शकतो ते. तर इथे तुम्हाला मी दाखवत आहे, माझ्याकडे खूप साऱ्या प्रकारच्या जरदोशी आहेत. इथे बघू शकता तुम्ही, या प्रकारच्या जरदोशी आहेत आणि मार्केटमध्ये खूप कलरच्या जरदोशी अवेलेबल आहेत. तुम्ही त्या जरदोशी घेऊन तुम्ही देखील जरदोशी वर्क करू शकता. तर तुम्हाला इथे दाखवत आहे मी, या प्रकारच्या जरदोशी आहेत माझ्याकडे. मी ते कटआउट करून ठेवलेले आहेत. इथे पण आहेत माझ्याकडे. हे बघा, या पण पद्धतीची जरदोशी आहे. खूप नाजूक आहे पण ही जरदोशी. आणि आता आपल्याला जे जरदोशीचं काम करायचं आहे त्यावेळेस आपण आपल्या आवडीनुसार आपण बीड्स लावू शकतो, शुगर बीड्स. इथे माझ्याकडे खूप कलरचे आहेत. इथे तुम्हाला हे दिसू शकते, तुम्हाला हे अशा प्रकारचे येतात, चपट्या पद्धतीने आहेत. इथे बघा, हा कसा दिसतोय, थोडासा चपटा आहे. इथे तुम्हाला दिसत असेल, पूर्ण असं चपटा आहे आणि मागून असा भरीव आहे. इथे बघा तुम्ही, या पण प्रकारचे आहे. मी इथे हे करून ठेवलेलं आहे, पॅकेटमध्ये, पाऊचमध्ये पूर्णपणे पॅक करून ठेवलेले आहेत, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल म्हणून मी हे करून ठेवलेलं आहे. हे बघा, इथे बघू शकता खूप कलरचे आहेत बीड्स माझ्याकडे, शुगर बीड्स. चला तर आता आपण वेळ न वाया घालवता आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण हे आपलं जे साहित्य आहे ते एका साईडला ठेवूयात. आता जे आपण वर्क करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक सुई लागणार आहे, हात शिलाईची सुई, किंवा तुमच्याकडे जी पण एकदम नॉर्मल पातळ सुई असेल ती देखील तुम्ही यूज करू शकता. तर आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, सुरुवातीला आपल्याला सुई, तुम्हाला इथे दिसत असेल, सुरुवातीला आपण सुई इथून वरती काढणार आहोत. तुम्हाला दिसतंय का? हां, सुरुवातीला आपण सुई इथे काढणार आहोत, इथून सुई वरती काढणार आहोत आणि याच्यामध्ये आता आपण जे कट केलेले, हे बघा तुम्ही बघू शकता, इथे मी कट करून ठेवलेले आहेत, अगोदरचे जरदोशी कट करून ठेवलेले आहेत. तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी दाखवते जरदोशी कशी कट करायची ते. तर हे कटर घ्यायचं आहे. मी या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कशा प्रकारे आपण कट करू शकतो ते जरदोशी. इथे आपण जरदोशी असे ठेवायचे आहे कपड्यावरती, आणि आपल्याला ज्या लेंथनी, म्हणजे जेवढी आपल्याला जरदोशी कट करायची आहे तेवढीच आपण कट करणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, इथे मी ही कट केलेली आहे. तर चला आता आपण स्टार्ट करत आहोत, कशा प्रकारे आपण जरदोशीने काम करू शकतो. तर त्याच्यासाठी मी इथे सुईमध्ये अगोदर ही एक जरदोशी टाकलेली आहे इथे सुईमध्ये, आणि आता आपण ही जरदोशी अशी इथे पकडून जिथून आपण सुई काढली होती तिथेच आपण आता काय करणार आहोत, ही सुई टाकणार आहोत. आता ही आपली सुई खालती, कपड्याच्या खालती गेलेली आहे. तुम्हाला इथे दिसत असेल, या पद्धतीने दिसते तुम्हाला. हे झालं आपला एक पॅटल तयार झाल्यानंतर आपल्याला इथून सुई काढायची आहे. तुम्हाला दिसत असेल सुई मी कुठून काढलेली आहे, तुम्हाला इथे दाखवते. इथे पकडते मी, इथे पकडा तुम्ही, आणि सुई इथून खालतून वरती काढायची आहे इथे. आणि इथून सुई वरती काढल्यानंतर आपण ही सुई परत इथे बाहेरच्या बाजूने टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण सुई पुन्हा एकदा अशा प्रकारे आपण इथे सुई टाकणार आहोत. आणि जिथून सुई टाकली आहे तिथे आता आपण एक जरदोशी लोड करणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत असेल, मी याच्यामध्ये एक जरदोशी टाकलेली आहे, आणि जिथून आपण धागावरती काढलेला सुईने तिथेच पुन्हा आपल्याला तो धागा खालती टाकायचा आहे. या पद्धतीने, या प्रोसेसने आपण करणार आहोत इथे. आणि आपल्याला परत इथे पकडायचं आहे असं, जेणेकरून आपली जरदोशी
हलू नये म्हणून आपण तिथे पकडणार आहोत. आता पुन्हा आपण सुई हे करणार आहोत, वरती काढणार आहोत आणि पुन्हा त्याच प्रोसेसने आपल्याला हे करायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. आतापर्यंतचे आपले खूप सारे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते प्लीज तुम्ही पहा पहिल्यापासून, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपला हा आरी वर्कचा क्लास शिकता येणार आहे. तुम्हाला इथे परत दाखवत आहे मी. परत आपल्याला सुई खालती टाकायची आहे आणि आपल्याला जी जरदोशी आहे ती इथे पकडायची आहे आणि आपली सुई इथून वरती काढायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही. या प्रोसेसने आपण करत आहोत. परत सुई खाली टाकली आपण. इथून सुई खालतून वरती काढायची आहे. परत आपल्याला एक जरदोशी घ्यायची आहे आणि ती जरदोशी आपल्या निडलमध्ये लोड करायची आहे. इथे दिसत असेल तुम्हाला, मी लोड करत आहे आणि परत आपल्याला इथे सुई खालती टाकायची आहे. तुम्ही हे वर्क तुमच्या ड्रेसवर, ब्लाऊजवर करू शकता. खूप सुंदर आणि छान वर्क दिसतं बघा. हे वर्क केल्यानंतर तुम्ही स्वतःच्या ड्रेसवर, ब्लाऊजवर अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला याच्या पद्धतीने पण करता येईल. शुगर बीट्स लावायचे पहिले सुरुवातीला आणि शुगर बीट्स लावून देखील तुम्ही खूप सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह असं काम करू शकता जरदोशीने. पुन्हा मी इथे हे करत आहे, टाकलेलं आहे सुईमध्ये. आपण अशा पद्धतीने, अशा प्रकारे आपण हे फ्लावर आज बनवलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्हाला या फ्लावरला डेकोरेट जर करायचं असेल तर तुम्ही खूप छान पद्धतीने देखील करू शकता. तर आता आपण इथून सुई काढणार आहोत अशी. आणि ते सुई काढल्यानंतर आपण याच्यामध्ये जो हा वाटी मणी आहे, तुम्हाला एक दाखवते मी. हा जो मणी आहे ना, याला 2 बाजूने इथे अशा प्रकारे जाऊ शकतो. या दोन्ही बाजूने त्याला होल आहे, तर आपण हा मणी देखील यूज करू शकतो. इथे तुम्हाला इथे दाखवते. इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला दिसत असेल, या पद्धतीने देखील तुम्ही हा मणी लावू शकता. पण मी ते हा नाही लावते. तुम्हाला जे आपले सिक्वेन्स येतात ना, सिक्वेन्स लावून दाखवते. अशा प्रकारचे जे सिक्वेन्स येतात ना, सिक्वेन्स देखील तुम्ही लावू शकता. इथे तुम्हाला दिसत असेल, सिक्वेन्सने देखील तुम्ही करू शकता. तर आता मी हे सिक्वेन्स जरा साईडला ठेवते आणि या सिक्वेन्स आता मी याच्यामध्ये आता आपण सिक्वेन्स टाकत आहोत. आणि याच्यामध्ये हे जे छोटे छोटे आहेत ना बीड्स, शुगर बीड्स, आपण ते टाकणार आहोत याच्यामध्ये. तुम्हाला इथे दिसत असेल, इथे 3 टाकलेले आहेत मी इथे. आणि आपण आता आपण इथे सुई याच्यामध्ये हा जो सिक्वेन्स आहे ना, त्याच्यामध्येच टाकणार आहोत सुई. कारण की आपलं दिसायला ते खूप सुंदर आणि छान ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. तुम्हाला इथे दिसत असेल, कसं दिसत आहे ते सांगा प्लीज. मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला. इथे तुम्हाला दिसत असेल. तुम्ही आता पाहिलेलं आहे कसं दिसत आहे ते. आता आपलं हे कंप्लीट फ्लावर झालेलं आहे. तुम्ही अशा देखील प्रकारचे फ्लावर बनवू शकता. तुम्हाला इथे दिसत असेल कशा प्रकारे मी हे फ्लावर बनवलेले आहे. हे फ्लावर तुम्ही जरदोशीने बनवू शकता. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.